मित्रांनो, हिंद केसरी मानाच्या मैदानात आहे आपण आणि उत्साह कसा असतो एका बैलगाडा मालकाचा तर तो बघायला मिळतोय आपल्या बैलावरती हिंद केसरी मानाचं मैदान अशी रंगरंगोटी करून या ठिकाणी एक प्रदर्शन करण्यात आलेलं आहे आणि स्वतःचं नाव देखील या बैलावरती काढण्यात आलेलं आहे। तर हे नाव आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बाबूशेठ चव्हाण यांचा अक्षत आणि संपूर्ण टीम आहे इकडं। नमस्कार। नमस्कार शेठ, काय सांगाल? आनंद याच्यातून दिसून आला तुमचा? काय आता एवढं मोठं मैदान आपल्या भागामध्ये होतोय, त्याचं म्हणलं चला काही हरकत नाही, त्या दृष्टिकोनातून केली बैलावरती रंगरंगोटी आणि आणलंय। पण गेल्या 15 दिवसापासून अथक परिश्रम आणि त्या परिश्रमाचं कुठंतरी फळ मिळतंय, मैदान सक्सेसफुल होतंय, चांगलं मैदान संपन्न होतंय आणि त्याच्यातच एक तुमचा वेगळा तो उत्साह आहे मैदानाविषयी। पण या मैदानात आपल्या घरातला एक सदस्य कुठंतरी त्याच्यावरती या प्रथम हिंदकेसरी मानाचं नाव टाकून त्याला उतरवलं तुम्ही मैदानात। बघा सँडी भाऊ, आता तसं जर बघितलं तर आज जवळपास 22-23 दिवस झाले जे मैदान येऊन बघितलं की कसं कामकाज चालू आहे, लेवलिंग असेल, सगळ्या गोष्टी असतील, इथल्या ज्या बी काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या एक बैलगाडा मालक म्हणून आणि तसंच म्हणलं चला आपल्या बैलावरती पण आपण असं काहीतरी वेगळं पण केलं। बरोबर, अगदी बरोबर। बरं, अक्षत कुठला आहे ते सांगा आता। अक्षत हा सातारा तांडा। खरेदी हा नेवासा। कधी खरेदी केली? तालुक्यातून याला 5 महिने झाले, जवळपास 5 महिने झाले। बरं, किती रुपयाची खरेदी? याची 2,25,000 रुपयाची खरेदी। बरं, प्युअर खिल्लार जातीचा अक्षत आहे? हो। किती वय आहे साधारण? साधारण आता 4सा लावलाय त्यांनी, म्हणजे 4 दात झालाय तो। बरं, आजचं कसं नियोजन? आजचं नियोजन बघा, जिद्दी बादल म्हणून आहे देवा ग्रुपचा चिकलठाण्याचा, तर त्याच्यासोबत नियोजन आहे। गाडी पळेल गटाला। खरेदी करून किती दिवस झाले म्हटले? 5 महिने झाले। 5 महिने झाले। किती मैदान आतापर्यंत? आत्तापर्यंत बघा एक 7-8 मैदान केले, त्याच्यातून 2 वेळेस तो याच्यात राहिला आहे, आपल्या गटपास वगैरे झाला आहे, सेमीला 2 नंबरला उतरला आहे। बरं, काय मैदानाविषयी काय सांगाल? प्रथम हिंदकेसरी मानाचं मैदान होतं, वेळोवेळी तुमच्या बाईट या महाराष्ट्र बघतोय, पण आज ज्या पद्धतीने बैलगाडा मालकांचा प्रतिसाद, जवळपास 900 बैलगाडा मालक सहभागी झाले आणि विशेषतः लाखोना या ठिकाणी लोकसंख्या म्हणजे प्रेक्षक वर्ग जमा झालेले। सँडी भाऊ बघा, ह्या आपल्या याच्यामध्ये भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या कधीही जुळल्या नव्हत्या। एक 700-750 साधारण गाड्या जुळतील असा एक अंदाज होता। मागचे मैदानं जर बघितले तर एक 600च्या वरती कुठेही कोणत्याही मैदानात गाड्या जमल्या नव्हत्या आणि आपल्याला अंदाज होता की एक 700-750 जमतील, पण काल ज्यावेळेस पूर्ण पावत्या मोजल्या तर त्यावेळेस काय आलं की खूप लोक इंटरेस्टेड आहेत। छोट्यात छोटा गाडा मालक ह्या हिंदकेसरी मानाचं पहिलं म्हणजे मैदान आहे त्याचं लाभ घेण्यासाठी आणि आपलं काय म्हणतो त्याला आपण की पहिलं मैदान त्याचं साक्षीदार होण्यासाठी। गटपास जरी झाला तरी तो हिंदकेसरी गुलाल प्राप्त झाला असं कुठंतरी बैलगाडा मालक समजताय, कारण की गटपासला देखील तुम्ही सन्मान चिन्ह आणि 1100 रुपये त्यांना एक प्रोत्साहनपर देताय। नक्कीच आयोजन कमिटीकडून ही खूप मोठा असा प्रयत्न झालेला आहे, सन्मान आहे आणि बैलगाडी मालकांना कुठंतरी एक योग्य त्यांना एक बक्षीस देण्यात यावं। जरी गटपास जरी झाले तरी त्याच्यामध्ये 10 गाड्या पळतात, 10 गाडीमधून 1 गाडी ही सेमीफायनलला पात्र होते, तर त्या दृष्टिकोनातून वाटलं की चला ठीक आहे, त्यांना जर फायनल जरी नाही खेळता आलं त्यांच्यासाठी हेच फायनल म्हणून त्यांना 2 पारितोषिक आणि एक सन्मानपूर्वक 1100 रुपये देण्यात आले। नक्कीच आजचा जो आनंद, आजचा जो उत्साह आहे तो तुमच्यावर बैला अक्षतवर केलेली रंगरंगोटी बघूनच कुठेतरी तुमचा उत्साह दिसतो आणि चांगल्यारीत्या आज कुठेतरी गाडी पण गुलालाला प्राप्त व्हावं याच शुभेच्छा देतो। धन्यवाद। धन्यवाद।